श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तर कुंभ राशीच्या जातकांनो, सर्वात आधी हे समजून घ्या की सध्या ग्रहस्थितीत जे काही बदल होत आहे ते साधेसुधे नाहीत. कुंभ राशीचा स्वामी स्वतः शनिदेव आहेत आणि सध्या ते अशा स्थितीतून जात आहे जिथे त्यांना तुमच्याकडून फक्त आणि फक्त शिस्तीची अपेक्षा आहे. खगोलशास्त्रीय आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर शनिदेवाचा हा प्रभाव थेट तुमच्या मूळ स्वभावावर घातक करत आहे. तुम्हाला कदाचित असे जाणवत असेल की गेल्या काही दिवसापासून तुम्ही विनाकारण अस्वस्थ आहात. एकाग्रता कमी होत आहे आणि आयुष्यात सगळं काही सुरळीत असूनही आतून एक भीती सतावत आहे. हे सर्व याच ग्रहस्थितीचे परिणाम आहे. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कार्यक्षेत्रात तुमच्यावर अचानक वाढलेला कामाचा ताण. सध्या तुमच्या राशीवर शनीची अशी काही सावली आहे ज्यामुळे तुम्ही कितीही प्रामाणिकपणे काम केले तरी त्याचे श्रेय दुसऱ्याला जाण्याची किंवा तुमच्या कामात अनावश्यक चुका काढल्या जाण्याची दाट शक्यता आहे. सहकार्याशी होणारे छोटे वाद आता मोठ्या संघर्षात रूपांतरित होऊ शकतात. हे केवळ तुमच्या संयमाची परीक्षा घेणारे क्षण आहेत. कारण ग्रहाच्या या चालीमध्ये तुमचा अहंकार आणि तुमचा संयम याचा थेट सामना होणार आहे. तुम्ही जर इथे थोडीही चूक केली तर त्याचे परिणाम तुमच्या करिअरच्या ग्राफरवर दीर्घकाळ दिसू शकतात. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे शिस्त. लक्षात ठेवा, शनिदेव कर्माचे फळ देणारे आहेत आणि या काळात आळस हा तुमचा सर्वात मोठा शत्रू ठरणार आहे. जर तुम्ही आजची कामे उद्यावर ढकलली किंवा तुमच्या दिनचर्येत अनियंत्रितपणा आणला तर शनिदेवाचा प्रकोप अधिक तीव्र होऊ शकतो. हे काळ तुमच्याकडून कठोर मेहनत आणि वेळेचे काटेकोर पालन याची मागणी करत आहे. जर तुम्ही या बदलत्या परिस्थितीला समजून घेऊन स्वतःमध्ये सकारात्मक शिस्त आणली तर हे संकट तुम्हाला नडण्याऐवजी तुम्हाला भविष्यातील मोठ्या यशासाठी तयार करणारी एक पायरी ठरेल. आता तुम्ही ठरवायचे आहे, या आव्हानांना घाबरून मागे हटणार की शिस्तीच्या बळावर यावर विजय मिळवणार. तर आता वळूयात या 3 प्रमुख क्षेत्राकडे जिथे तुम्हाला रेड अलर्ट मोडवर राहणे अत्यंत गरजेचे आहे. सर्वात आधी येते तुमचे करिअर. या काळात ऑफिसमध्ये कोणाशीही वाद घालणे किंवा रागाच्या भरात वरिष्ठांसमोर मतभेद व्यक्त करणे तुम्हाला महागात पडू शकते. तुम्ही विचार न करता बोललेले शब्द तुमच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचू शकतात. सध्याची ग्रहस्थिती अशी आहे की तुमच्या आसपासच्या काही व्यक्ती तुमच्या चुका शोधण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे कामाच्या ठिकाणी अत्यंत सावधगिरीने पावले टाका आणि अनावश्यक राजकारणापासून स्वतःला पूर्णपणे लांब ठेवा. दुसरा अत्यंत महत्त्वाचा इशारा तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल आहे. पुढच्या काही दिवसात पैशाच्या मोहापायी किंवा कोणाच्या तरी सांगण्यावरून कोणतीही मोठी गुंतवणूक करणे टाळा. शेअर मार्केट असो किंवा एखादा नवीन व्यवसाय. तुमची आर्थिक निर्णय क्षमता सध्या काहीशी विचलित होऊ शकते. घाईगडबडीत घेतलेला कोणताही आर्थिक निर्णय तुम्हाला मोठ्या कर्जाच्या किंवा नुकसानीच्या खाईत लोटू शकतो. जे दिसते ते सोने नसते हे लक्षात ठेवा आणि कोणत्याही कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यापूर्वी ते किमान 3दा काळजीपूर्वक वाचा. तर तिसरा इशारा म्हणजे तुमचे आरोग्य, ज्याकडे आपण सहसा दुर्लक्ष करतो. वाढलेला मानसिक तणाव हा केवळ तुमच्या विचारांनाच नाही तर तुमच्या शरीरालाही थकवत आहे. अनेकदा रात्रीची शांत झोप न लागणे किंवा कामाच्या व्यापात जेवणाच्या वेळा चुकवणे हे तुमच्या रोगप्रतिकार शक्तीवर थेट परिणाम करत आहे. या काळात तुम्हाला तुमच्या शरीराकडून येणाऱ्या सिग्नलकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जर तुम्हाला सतत थकवा किंवा डोकेदुखी जाणवत असेल तर ते हलक्यात घेऊ नका. लक्षात ठेवा, तुमचे आरोग्य ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि या कठीण काळात तिला जपण्याची जबाबदारी तुमची आहे. आता प्रश्न येतो की या संभाव्य संकटातून स्वतःला सुरक्षित कसे ठेवायचे. तर मित्रांनो, याचे उत्तर खूप सोपे पण तेवढेच महत्त्वाचे आहे. प्रतिसाद न देता प्रतिसाद द्या. म्हणजे जेव्हा तुमच्यासमोर एखादी वादाची किंवा रागाची परिस्थिती निर्माण होईल तेव्हा लगेच प्रतिक्रिया न देता काही क्षण थांबा आणि शांतपणे विचार करा. कोणताही मोठा करार, नवीन बिझनेस डील
किंवा मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी किमान 2 दिवस विचार करा किंवा विश्वासू व्यक्तीचा सल्ला घ्या. घाईने घेतलेले निर्णयच संकटाचे मूळ ठरतात. त्यामुळे तुमच्या निर्णयामध्ये संयम आणि सारासार विवेक ठेवा. दुसरा महत्त्वाचा मार्ग म्हणजे आपल्या नातेसंबंधामध्ये पारदर्शकता आणि संयम राखणे. घरात किंवा मित्रपरिवारात छोट्या छोट्या गोष्टीवरून होणारे वाद हे शनीच्या प्रभावामुळे अधिक विकोपाला जाऊ शकतात. समोरच्याच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढण्यापेक्षा त्याच्याशी स्पष्टपणे संवाद साधण्याचा प्रयत्न करा. आपली वाणी ही सध्या तुमचे शत्रू किंवा तुमचे शत्रू बनू शकते. त्यामुळे विचार करूनच बोला. लक्षात ठेवा, नाती टिकवण्यासाठी अहंकार बाजूला ठेवणे ही या काळात तुमची सर्वात मोठी बुद्धिमत्ता ठरेल. शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे आळस झटकून कामात झोकून देणे. जर तुम्हाला असे वाटत असेल की गोष्टी हाताबाहेर जात आहेत, तर त्या पुन्हा नियंत्रित करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कठोर परिश्रम. तुमच्या ध्येयाकडे पूर्ण लक्ष केंद्रित करा आणि दिवसाचे नियोजन करा. जेव्हा तुम्ही कष्टाच्या प्रवाहात असतात तेव्हा नकारात्मक ग्रहाचा प्रभाव आपोआप कमी होऊ लागतो. आळस हा केवळ कामच थांबवत नाही, तर तुमच्या नशिबालाही मंदावतो. त्यामुळे स्वतःला कामात इतके व्यस्त ठेवा की संकटांना तुमच्यापर्यंत पोहोचायला जागाच मिळणार नाही. आता आपण अशा उपायाकडे वळत आहोत जे तुम्हाला शनिदेवाच्या या कठोर कालखंडात एक सुरक्षा कवच देतील. पहिला आणि सर्वात प्रभावी उपाय म्हणजे दान. शनिवारी गरजू व्यक्तींना, विशेषतः जे कष्टकरी आहेत, त्यांना अन्नदान करा किंवा काळ्या तिळाचे दान करा. दान करण्याचा अर्थ केवळ पैसे खर्च करणे असा नाही, तर आपल्या कर्मातील काही भाग इतरांसाठी समर्पित करणे आहे. हे कृत्य तुमच्या कुंडलीतील नकारात्मक ऊर्जेला कमी करते आणि शनिदेवाची कृपा तुमच्यावर राहण्यास मदत करते. दुसरा उपाय म्हणजे मंत्राचा जप. दररोज सकाळी स्थानादी कर्मे आपटून शांत चित्तेने 108 वेळा ओम शन शनराय नमः या मंत्राचा जप करा. हा मंत्र केवळ शब्द नसून एक शक्तिशाली ध्वनी लहरी आहे, जी तुमच्या मनातील भीती आणि अनिश्चितता दूर करते. या मंत्राच्या नियमित जपाने तुम्हाला मानसिक शांती तर मिळेलच, पण कठीण प्रसंगात निर्णय घेण्याची स्पष्टता सुद्धा प्राप्त होईल. हे तुम्हाला तुमच्या मनाला एक कवच प्रदान करेल, ज्यामुळे तुम्ही बाहेरची नकारात्मकता तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. तिसरा आणि सर्वात मूलभूत उपाय म्हणजे शिस्तीची दिनचर्या. तुम्हाला वाटेल की हे तर नेहमीच सांगितले जाते, पण शनिदेवाच्या काळात शिस्त हाच मोक्ष आहे. तुमच्या झोपण्याच्या, उठण्याच्या आणि काम करण्याच्या वेळा काटेकोरपणा पाळा. जेव्हा तुमची शिस्तबुद्ध असतं, तेव्हा तुम्ही शनिदेवाचा न्याय या गुणाशी एकरूप होता. एक अनुशासीय जीवन हीच खऱ्या अर्थाने शनिदेवाची सर्वोत्तम उपासना आहे. जेव्हा तुम्ही स्वतःच्या वेळेवर नियंत्रण मिळवता, तेव्हा तुम्ही तुमच्या नशिबावर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात करता. ही शिस्तच तुम्हाला संकटाच्या काळात एक अवचिल योद्धा बनवेल. शेवटी एक गोष्ट कायमच लक्षात ठेवा, ग्रह हे केवळ आकाशातील प्रकाशमान गोळे असून ते तुम्हाला केवळ संकेत देतात, पण तुमचे आयुष्य घडवणारा खरा शिल्पकार तुम्ही स्वतः आहात. ग्रहाच्या स्थितीमुळे येणारी संकटे ही तुमच्या आयुष्याचा अंत नसून ती तुमच्या व्यक्तिमत्त्वाच्या परीक्षेशी संबंधित आहे. जर तुम्ही तुमच्या कर्मावर, मेहनतीवर आणि योग्य नियोजनावर भर दिला, तर कोणतेही ग्रह तुम्हाला मोठ्या यशापासून रोखू शकत नाही. नशीब हे हाताच्या रेषामध्ये नाही, तर तुम्ही घेत असलेल्या कष्टात आहे, हे विसरू नका. तुमच्या मनात आता भीती नसावी, तर एक नवीन आत्मविश्वास असावा. येणारा काळ तुमच्यासाठी आव्हानात्मक असू शकतो, पण तोच काळ तुम्हाला एक अधिक प्रबल, कणखर आणि यशस्वी व्यक्ती म्हणून घडवणार आहे. ज्याप्रमाणे सोन्याला अग्नीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय चचाकी येत नाही, त्याचप्रमाणे या संकटाच्या काळात तुम्ही स्वतःला सिद्ध करण्याची संधी शोधा. तुमच्या प्रयत्नाच्या जोरावर तुम्ही या संकटाचे रूपांतर मोठ्या संधीत करू शकतात. हा विश्वास मनात पक्का ठेवा. तर मित्रांनो, जर तुम्हाला आजची ही माहिती मार्गदर्शक वाटली असेल तर कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय शनिदेव नक्की लिहा. यामुळे तुमची सकारात्मकता वाढेल आणि इतरांनाही प्रेरणा मिळेल. अशाच प्रकारच्या ज्योतिष आणि प्रेरणादायी माहितीसाठी चॅनलला
सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून भविष्यातील प्रत्येक महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुमची प्रगती हीच आमची इच्छा आहे.